2023, 24, 24, 24, 25, 25 जे तुम्हाला माहिती आहे 2023ला कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा पेपर एकच झालेला होता. परंतु 2024 पासून गव्हर्नमेंटने काय केलं की कंबाईन ग्रुप बीचा पेपर वेगळा होणार आणि कंबाईन ग्रुप सीचा पेपर कसा होणार वेगळा होणार. त्याच्याकडे बघा 2023चा पेपर एकच झाला, बी आणि सीचा एकच पेपर झाला. परंतु 2024ला ग्रुप बी वेगळी झाली आणि ग्रुप सी वेगळी झाली. परत 2025ला ग्रुप बी ची एक्झाम वेगळी झाली, ग्रुप सी ची एक्झाम काय झाली वेगळी झाली. ओके, माझा झालेलं काय आहे महत्वाची गोष्ट की या प्रत्येक पेपरमध्ये जरी जर आपण वेटेज पाहिलं तर ते वेटेज किती आहे 20-20 मार्क्स आहे. बरोबर आहे, म्हणजे 100 प्रश्नांपैकी फक्त 20 प्रश्न एकट्या मॅथमॅटिक्स वर आहे. बरोबर आहे, म्हणून गोष्ट महत्वाची काय आहे की ज्या मॅथमॅटिक्स आणि रिजनिंग मध्ये कंबाईन ग्रुप सी ला जास्तीत जास्त मार्क्स मिळतील, म्हणजे 20 पैकी जर 15 प्लस मार्क्स ज्याला मॅथ्स रिजनिंग मध्ये जाऊन गेले तो 100% कंबाईन ग्रुप सी मध्ये वेगवेगळ्या खूप साऱ्या पोस्ट आहेत. बरोबर, आता तर 14 पोस्ट आहे कंबाईन ग्रुप सी मध्ये 14 पोस्ट आहे. त्या 14च्या पोस्टच्या मेन्सला तो क्वालिफाय होणार. जर त्याने 20 प्रश्नांपैकी किती प्रश्न क्वालिफाय म्हणजे किती प्रश्न बरोबर आहे 15 प्रश्न बरोबर आणले. आणि मग याचा थोडंसं आपण आणखी डिटेल मध्ये अनालिसिस केलं तर या 20 प्रश्नांपैकी जवळपास आपण गणित फक्त मॅथ्स 11-12 ऍव्हरेज जर आपण पकडला बघा, ऍव्हरेज जर आपण पकडला तर ऍव्हरेज या संपूर्ण घटकावर आपल्याला 10 प्रश्न तरी येणारच आहे. कशावर? मॅथ्स आणि रिजनिंगला येणार आहे. ओके, आणि बुद्धिमध्ये कचरा विचार केला तर बुद्धिमत्तेवर आपल्याला 7 ते 8 प्रश्न येणार आहेत, म्हणजे 8 प्रश्न कन्सिडर करून म्हणजे इकडे 10 प्रश्न इकडे 8 प्रश्न बुद्धिमत्तेवर असणार आहे आणि 2 प्रश्न कशावर असणार आहे भूमितीवर असणार आहे. असे ते 20 प्रश्नांना आपण काय करू शकतो डिवाइड करू शकतो. त्याच्यामुळे महत्वाची गोष्ट काय आहे की आपल्याला गणिताचा अभ्यास 10 मार्क्ससाठी करायचा आहे, बुद्धिमत्तेचा अभ्यास 8 मार्क्ससाठी करायचा आहे आणि भूमितीचा अभ्यास की बरेच विद्यार्थी काय करतात कंबाईन ग्रुप सीचा अभ्यास करत असताना भूमितीला स्किप करून घेतात. पण भूमिती इतका सोपा विषय दुसरा तिसरा कोणताच नाही. भूमितीमध्ये काही फॉर्म्युले ते फॉर्म्युले पाठ करा, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला व्हॅल्यू टाकायचा आहे. प्रश्न असाच आहे ना, सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या राहतील, तुम्हाला फक्त फॉर्म्युला घ्यायचा, किमती टाकायच्या आणि उत्तर काढायचं. मग जर इतका सोपा टॉपिक असेल आणि इतक्या सोप्या टॉपिकवर जर 2 प्रश्न येणार असतील आणि त्या 2चे 2 प्रश्न जर आपल्या हक्काचे असतील तर ते सोडायचे कशाला. ओके, सो भूमितीला स्किप करायचं नाही, भूमितीवर 2 प्रश्न येणार म्हणजे येणारच आहे. ओके, पुढचा बघा. आता बघा, गणितामध्ये काही टॉपिक्सवर वारंवार प्रश्न विचारला जातो. वारंवार प्रश्न कुठे कुठे विचारला जाते बघा, तर सरळीकरण त्याला सिम्प्लिफिकेशन म्हणतो आपण. त्यानंतर सिम्प्लिफिकेशन की ज्याच्यामध्ये आपण लहानपणी ते फॉर्म्युला घेतले बघा, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर किती, बरोबर आहे काय. नंतर ए चा घन वजा बी चा घन बरोबर किती, ए चा वर्ग प्लस बी चा वर्ग बरोबर काय, त्याच्यावर क्वेश्चन्स येतात. त्याच्यानंतर सरासरी आपल्याला काढायचं येतो. टक्केवारी आहे, शेकडेवारी झाला, नफा तोटा आहे, रेल्वे आहे, अपूर्णांक आहे, गुणोत्तर क्रम आहे, मिश्रण आहे, ताव आहे, चक्रवाढ व्याज आहे, नसावी मसावी सरळ व्याज आहे. म्हणजे अशा सगळ्याच घटकांवर काय विचारला जात असतो, प्रश्न विचारला जात असतो. ओके, म्हणजे महत्वाचे टॉपिक्स आहे मॅथ्स आणि रिजनिंग, मॅथ्स ते की ज्याच्यावर वारंवार प्रश्न येत आहे. ओके, आणि खाली आपली याचा सिलेबस दिलेला आहे आपण रिजनिंगचा. ओके, या रिजनिंगच्या सिलेबस मध्ये एवढे सगळे रिजनिंगचे टॉपिक्स आहेत, पण एवढे सगळे कसले करायचे ना आपल्याला नाही. तर आपण काय करणार आहोत, आता आपल्याकडे वेळ कमी आहे आणि वेळ कमी असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, तर बघा काही ठराविक महत्वाचे टॉपिक आपल्याला बोलून जायचे आहे. मग कोणकोणते रिजनिंगचे महत्वाचे टॉपिक की ज्याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो, तर तो आहे एक अक्षरमाला की ज्याच्यामध्ये अल्फाबेटिकल सिरीज दिली जाते. ओके, त्याच्यामध्ये कोडिंग रिकोडिंग पण असतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात. ती आहे एक संख्यामाला झालं, कोडिंग रिकोडिंग आहे, नाते संबंध आहे, दिशा आहे, आकृती मोजणे, डेटा इंटरप्रिटेशन आहे, सहसंबंध आहे, बैठक व्यवस्था सिटिंग आहे, प्रश्न राहतो. त्याच्यानंतर नातेसंबंध झालं, बिन आकृत्यामध्ये प्रश्न राहतो. त्याच्यानंतर घड्याळ आहे, विधान आहे, निष्कर्ष आहे, कॅलेंडर आहे, क्रमांकन आहे, याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जात नाही. बरोबर आहे, त्याच्यामुळे हेच टॉपिक आपल्याला कळणं काय आहे गरजेचं आहे.